सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून आज बघा पॅसिव्ह युथनेशियाला परवानगी देण्यात आली. हरीश राणा यांच्या बाबतीमध्ये ही केस आहे. आता हरीश राणा हे मागच्या 13 वर्षापासून म्हणजे बेडवरती होते, म्हणजे पाईपच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे अन्न वगैरे दिलं जात होतं. आणि न्यूरोलॉजिकल जर रिझन बघितलं तर कोणत्याही प्रकारची त्यांच्यामध्ये मागच्या 13 वर्षामध्ये इम्प्रूव्हमेंट नव्हती. आता भारतामध्ये इच्छा मृत्यूला पूर्णपणे विरोध आहे. आता इच्छा मृत्यू म्हणजे त्याला युथेनेशिया असं म्हणण्यात आलेलं आहे. आता दोन टाईपचे युथेनेशिया आहेत, म्हणजे दोन टाईपचे, एक आहे तो ऍक्टिव्ह युथेनेशिया आणि दुसरा जो आहे तो पॅसिव्ह युथेनेशिया. आता ऍक्टिव्ह युथेनेशिया म्हणजे काय, की एखादा व्यक्ती खूप पेन मध्ये असेल, त्याला खूप त्रास होत असेल, तर डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांना काय केलं जातं, तर एक इंजेक्शन देऊन त्यांना पूर्णपणे काय केलं जातं, तर म्हणजे थोडक्यात त्यांना मृत्यू दिला जाऊ शकतो. ऍज अ त्याला ऍक्टिव्ह युथेनेशिया म्हटलं जातं. बट त्याला भारतामध्ये तर परवानगी आतापर्यंत कोणाला देण्यात आलेली नाही. पण पॅसिव्ह युथेनेशियाच्या बाबतीमधील ही हरीश राणा यांची केस आहे, की मागच्या 13 वर्षापासून कोणतीही इम्प्रूव्हमेंट नाहीये. फायनली सुप्रीम कोर्टमध्ये याच्या संदर्भात याचिका दाखल करून सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून हरीश राणा यांना पॅसिव्ह युथेनेशियाला परवानगी दिली. पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजे काय, की त्यांना जो अन्न त्याचबरोबर ऑक्सिजन सप्लाय वगैरे पूर्णपणे पाईपच्या माध्यमातून होत आहे. फक्त तो सप्लाय काढला तर ऑटोमॅटिक ते काय होणार होते, तर डेड होणार होते, त्यांचा मृत्यू होणार होता. आणि सुप्रीम कोर्टनं या आजच्या दिवशी बघा त्याला परवानगी देण्यात आलेली आहे पॅसिव्ह युथेनेशियाच्या बाबतीमध्ये. आणि हरीश राणा यांच्या संदर्भात सांगायचं म्हणलं की मागच्या 13 वर्षामध्ये 4थ्या फ्लोअरवरून ते खाली पडले आणि पडल्यापासून ते पूर्णपणे कोमात होते. डॉक्टरांच्या साह्याने आतापर्यंत ट्रीटमेंट करण्यात आली, पण देर इज अ नो एनी झिरो प्रोग्रेस दिसली. सो फायनली त्यांच्या कुटुंबियांनी हा निर्णय घेतला आणि सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून याला पॅसिव्ह युथेनेशियाला परवानगी देण्यात आली. फरक माहिती असून ऍक्टिव्ह युथेनेशिया आणि पॅसिव्ह युथेनेशिया याच्यामधला. सो इंडियामध्ये आता ही पहिली केस मी म्हणेल की ज्याला पॅसिव्ह युथेनेशियाला परवानगी देण्यात आलेली. ही काय आहे, तर केस आहे हरीश राणे यांच्या संदर्भातली. अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा. जय हिंद मित्रांनो.